शेनपुंजी येथे निस्वार्थ जनसेवा फाउंडेशनचे भव्य उद्घाटन। रांजणगाव शेनपुंजी येथे निस्वार्थ जनसेवा फाउंडेशनचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। उद्घाटन प्रसंगी आईवडिलांच्या हस्ते रिबीन कापण्यात आली। ही बाब उपस्थितांसाठी भावनिक क्षण ठरली। यावेळी आदमभाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले, तर गणेश गायके पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। माजी जिल्हा परिषद सदस्य गवई साहेब यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सामाजिक कार्याबाबत मनोगत व्यक्त केले। या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या। तसेच माजी सरपंच दीपकभाई सदावर्ते यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन फाउंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। निस्वार्थ जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो। शेजवळ यांना प्रेरणा देणाऱ्या आई वडिलांना अशी विनंती की त्यांनी आपण या खुर्चीवर स्थान पण व्हावं, सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं। आज प्रत्येक व्यक्ती हा पैसा मागे धावतोय, पण नितीन भाऊ हा व्यक्ती असा आहे, हा पैसा मागे न धावणारा, पण समाजासाठी जर काही अडचण आली तर अर्धरात्री उभा राहणारा हा व्यक्ती आहे। म्हणून त्यांचं नाव काय आहे, निस्वार्थ जन फाउंडेशन। त्या जन फाउंडेशनला आज आमचे मनोजदादा धनंजय पाटील यांचे आम्ही मावळे म्हणून त्यांना आम्ही अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीस सुरू जनतेशी थेट संवाद विभागासाठी मजबूत काम आणि एवढं मजबूत काम जर करत असेल तर अजून मजबूत याच्यापेक्षा करायला पाहिजे। आणि मी त्यांना त्यांच्या ऑफिसचं उद्घाटन केलं। आपले सेवेत ते तात्पर्य आहे, निस्वार्थ ॲम्ब्युलन्स बघितली, निस्वार्थ ऑफिस खोललं आणि जनतेशी थेट संपर्क असला तर काहीतरी भविष्यात उलाढाल करायची असेल किंवा भविष्यात ते पुढं काहीतरी करणार आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभं राहू। त्यांना आम्हाला मान सन्मान द्यायला आम्ही इथं आलो आणि नितीन भाऊ तुम्हाला हे कार्यालयाचं उद्घाटन तुम्ही केलं, हे थाटामाटात उद्घाटन झालेलं आहे आणि असंच या जनतेसाठी तुम्ही तत्परे राहा, बस एवढीच ईश्वरशानी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाही, नक्कीच तुम्ही जसे म्हणला का आपल्या रांजणगाव नगरीमध्ये कामगार वर्ग खूप मोठा आहे आणि त्यासाठी त्यांनी जी ॲम्ब्युलन्सची सेवा चालू केलेली आहे निस्वार्थ। आता मी त्यावेळेस पण बोललो होतो का निस्वार्थ जर केलं तर तुमचं हे कार्य नाही, पण ते म्हणे जोपर्यंत चालेल तोपर्यंत मी निस्वार्थच करेल। आणि आज त्याच अनुषंगाने आज निस्वार्थ फाउंडेशनचं ऑफिसचं उद्घाटन त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते, मला ते खूप आवडलं का ज्या आईवडिलांची प्रेरणा घेऊन ते पुढे चालत आहे ते सगळं अभिमानास्पद आहे आणि त्यांची ही सेवा अविरत घडो हीच भगवंताचरणी प्रार्थना करतो। सर्वप्रथम भाऊला खूप खूप शुभेच्छा। भाऊनी जनसेवेसाठी जे निस्वार्थ सेवा फाउंडेशनचे उभं केलेले आहेत, अक्षरशः सांगण्या इतकं म्हणजे शब्द सुद्धा कमी पडतील इतकी त्यांची सेवा जनतेसाठी अहोरात्र आहे। कधी स्वतः जनतेसोबत जाणार, प्रत्येकाचं सुखदुःख जाणून घेणार आणि स्वतः चर्चा करून त्या दुःखाचं निवारण करणार, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांचं समाजसेवेसाठी भरपूर योगदान आहे आणि यापुढं पण त्यांचं चालावं अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा देतो। नितीन भाऊंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांना आणि निस्वार्थी सेवा असेच त्यांच्या हातून घडो रांजणगाव शेनपुंजीमध्ये। आणि त्यांनी रांजणगावसाठी एक ॲम्ब्युलन्ससुद्धा भेट दिलेली आहे, त्यांचं योगदान भरपूर म्हणजे चांगलं झालेलं आहे, छान झालेलं आहे। पुढील त्यांच्यासाठी शुभेच्छा नितीन भाऊंना। तसेच आपल्यासोबत ज्यांनी आज ऑफिस खोललं त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। सर, तुमचं ऑफिस खोलण्यामागचं कारण काय आहे? सर्वांना नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आम्ही 20 वर्षापासून काम करतच आलो आहे जनसेवेचं, पण तरी कुठंतरी बसण्यासाठी म्हणजे जागा नव्हती, तर आता आम्ही कार्यालय त्या माध्यमातून खोललं आहे। नक्कीच निस्वार्थ जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भवितकाळात म्हणजे शेवटपर्यंत काम निस्वार्थपणे होणार, मी आज शब्द देतो। कारण म्हणजे कसं राहतं, एखाद्याची समस्या आहे जाणून घेण्यासाठी आपण रोडवर उभं राहू शकत नाही किंवा एखाद्याला पर्सनल काही गोष्टी सांगायच्या राहतात, तर ऑफिस कार्यालय वगैरे असलं तिथं येऊन ते सर्व सविस्तर गोष्टी सांगतात, त्या गोष्टी त्यांचं निवारण होणं त्यासाठी आपण हे कार्यालय खोललेलं आहे। आपण पाहत होतात हिंदवी न्यूज, अत्याचाराचा प्रतिकार, मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले।